आज घडीला विज्ञान व तंत्रज्ञान या युगामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले असून मानवी जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे शिक्षण मानले जाते। विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षण मंडळाने ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केलेली आहे। सद्यस्थितीमध्ये शहरी भागासह गावखेड्यातील विद्यार्थ्यांचे संबंधित शिक्षकांमार्फत शिकवणी वर्ग गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत। मात्र इंटरनेट नेटवर्कमध्ये दोषी असल्याने परिणामी ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। ग्रामीण भागातील मोलमजुरी करून कुटुंबातील सदस्यांचे उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हते, परंतु पाल्याच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी खटाटोप करून वेळप्रसंगी कर्ज काढून आणि आपल्या पोटाला चिमटा घेऊन पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऐपतीच्या बाहेर असलेले मोबाईल खरेदी करून दिले। मात्र नेटवर्कच नसल्यामुळे ही संपूर्ण व्यवस्था कुचकामी ठरली असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे। सर्वत्र दैनंदिन वापरासाठी BSNL, जिओ, आयडिया, वोडाफोन, एअरटेल यासारख्या इतरत्र कंपन्यांचे नेटवर्क सगळीकडे पसरलेले आहे। संबंधित कंपन्यांनी एका टॉवरवर विविध कंपन्यांची नेटवर्क व्यवस्था स्थापन करून ग्राहकांची दिशाभूल केल्याचे नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। शासनाने यावर्षीच्या पदवी परीक्षा 3 ऑक्टोबर पासून ऑनलाईन घेण्याचे ठरविले आहे। मात्र या नेटवर्कच्या प्रचंड समस्येमुळे परीक्षेच्या व्यवस्थेवर सुद्धा पाणी फिरणार असल्याचे पदवीच्या विद्यार्थ्यांकडून विदर्भ न्यूजला सांगण्यात आले। कोरोनाचे संकट अधिक उग्र रूप धारण करत असून शिक्षण मंडळे राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच घेणार आहेत। मात्र नेटवर्कमध्ये असलेली समस्या कायमच राहिली तर विद्यार्थ्यांचे खूप मोठे व शैक्षणिक नुकसान होईल हे मात्र तितकेच खरे। नेटवर्क प्रणाली संबंधित कंपनीधारक तथा प्रशासनाने त्वरित दखल घेऊन विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे अशी रास्त मागणी विद्यार्थी तथा पालक वर्गाकडून करण्यात येत आहे। सतीश निलकम धामरून बोलत आहोत। आम्ही जामठी येथील शिकत आहोत। इयत्ता 8वी वर्गात मी शिकत आहोत। आमच्या इकडे इंटरनेटची लई मोठी समस्या आहे। 3 महिने झाले। यापूर्वी तर आम्हाला कोरोना असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे आम्हाला माळीवर बसता येत नाही आहे, म्हणून आम्हाला इंटरनेटची बरोबर उपयोग घेता येत नाही आहे। आम्ही 12,000चा फोन घेतलेला आहे। फोनचा आम्हाला ऑनलाईन क्लासेससाठी काही उपयोग होत नाही आहे। यासाठी आमच्या गावात नेटची लई मोठी समस्या आहे। विद्यार्थ्यांची हेच प्रयत्न आहे की नेटची प्रॉब्लेम लवकर संपावा आणि हे लवकर आमच्या गावात नेट लवकर या। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर यांचा वृत्तांत।